धाराशिवमध्ये ईव्हीएम मशीनची पडताळणी केल्यामुळे गोंधळ, उमेदवार आणि पक्षाला कुठलीही सूचना न देता मशीनची पडताळणी केल्याचा दोन्ही शिवसेनांचा आरोप आहे. खडा पहारा देण्याचा दोन्ही शिवसेनांचा इशारा. नाशिकच्या येवला तालुक्यामधील उंदीरवाडी शिवारामध्ये बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार. मक्याच्या शेतामध्ये लपून बसला होता बिबट्या. वनविभागाकडून तपास सुरू. ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न. अलिबाग तालुक्यामधील नागाव परिसरामध्ये बिबट्याच्या वावरामुळे दहशतीचं वातावरण सध्या निर्माण झालंय. आतापर्यंत बिबट्याचा 3 जणांवरती हल्ला. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम देखील तैनात. जमिनीच्या किरकोळ वादामधून एका महिलेसह तिच्या मुलाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. बीडच्या केस तालुक्यामधील सावंगी गावातला हा धक्कादायक असा प्रकार आहे. अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला. माथाडी काम मिळवण्याच्या वादामधून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. मुंबईच्या अंधेरीतील पूनम नगर परिसरामधला हा प्रकार आहे. छोटा कन्ना आणि बडा कन्ना या टोळीमध्ये हा वाद झाला. सध्या गुन्हा दाखल करण्यात आलाय. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अहिल्यानगर मनमाड महामार्गाचं काम आता सुरू झालंय. मात्र अतिशय संथ गतीनं हे काम सुरू असल्यामुळे सततची वाहतूक कोंडी या ठिकाणी दिसतेय. खासदार लंके यांनी या कामाची पाहणी केली आहे. गोव्यातील गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्या मालकीच्या रोमिओ लेन या क्लबवरती प्रशासनाचा बुलडोझर. बेकायदेशीर आणि सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई. काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या विरोधात मानहानी खटल्याची सुनावणी ही लांबणीवरती गेली आहे. 12 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब. भिवंडीमधील जाहीर सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याविषयी राहुल गांधी यांच्यावरती मानहानीचा खटला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.